आणि जवळजवळ 88,000 विद्यार्थ्यांनी त्याच्यात सहभाग घेतलेला. आणि डॉक्टर होमी बाबा बालवैद्यकीय स्पर्धा ती म्हणजे त्याची थिअरी राऊंड असतो, तो संपूर्ण महाराष्ट्रात असतो आणि अदर महाराष्ट्राचे पण काही लोक असतात. त्याचा पहिला राऊंड थिअरी असतो, दुसरा राऊंड प्रॅक्टिकलला होता माझा पुण्याला, आणि तिसरा राऊंड असतो ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट. म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात तर त्याचं आपण सोल्युशन फाईंड करायचं असतं असं वेगळ्या पद्धतीने. आणि ते दरवर्षी एक ठराविक टॉपिक देतात. तर मागच्या वर्षी त्यांचा टॉपिक होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर मी प्रॅक्टिकलमधून सिलेक्ट झालो आणि प्रॅक्टिकल नंतर ॲक्शन रिसर्चला सिलेक्ट झालो. त्या ॲक्शन रिसर्चसाठी मी यूज ऑफ AI इन्स्टिट्यूट आपल्या इथं जुन्नर तालुक्यात सगळ्यात जवळजवळ जास्तीत जास्त ऊसाचं पिकाचं उत्पादन केलं जातं आणि ऊसाला रोग कीड याच्यामुळं ऊसाचं बरंचसं प्रोडक्शन कमी होतं. तर ते हे करण्यासाठी मी AIचा उपयोग केला आणि मी एक मॉडेल बनवलेलं. आमच्या शाळेत BSCITचं महाविद्यालय आहे, तर ते त्याच्यामधले 2 दादा होते, त्यांच्यासोबत मिळून मी ते मॉडेल बनवलं AIचं. आणि त्या याच्यासाठी मला गोल्ड मेडल भेटलं आणि जवळजवळ तालुक्यात ते मी पहिल्यांदा गोल्ड मेडल जिंकलेलं. मला असं वाटतं की अजून आपल्या तालुक्यातल्या मुलांना अशा कॉम्पिटिशन्सबद्दल माहिती मिळावी आणि त्यांनी पण मेडल जिंकावं. अर्णव लोखंडे, शंकरराव गुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल. हा बरोबर. आणि असं म्हणजे अशी माहिती आम्हाला त्याच्यामुळे आमच्यासारख्या मुलांना ती भेटली ती माहिती खूप आवडली.